राज्यसभेच्या वेळी दिल्लीतून तुम्हाला सांगण्यात आलं की पवार साहेबांना ती जागा द्यायची. तिसऱ्यांदा असं घडलंय. राज्यसभेच्या वेळी तुमचं म्हणजे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही आणि राज्यातले जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांची इच्छा होती, तिचा मान राखला गेला नाही. त्यानंतर बारामतीला तर तुम्ही उमेदवारही दिला, पण पुन्हा तसंच झालं की दिल्लीला रिक्वेस्ट केली गेली आणि त्यानंतर तो निर्णय बदलावा लागला. आणि काल सुद्धा अशा पद्धतीची सगळी परिस्थिती निर्माण झाली होती की आता काँग्रेस त्यांचा उमेदवार देणार. आणि आज ठीक आहे दिल्लीहून नसेल पण तुमच्या बैठकीनंतर हे झालं. तर वारंवार हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा असं कुठेतरी होतंय का हे जे दोन प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही महाविकास आघाडीत आहे आणि कुठेतरी सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसची फरफट होते? ना फरफट होतंय ना आम्ही भरकटला जात आहोत. राज्यसभेच्या वेळेस आमची जी भूमिका होती त्याला राष्ट्रीय स्तरावरून देखील सहमती होती. मात्र एक भावनिक त्याचा जो मुद्दा होता किंवा ज्येष्ठत्वाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं त्यावेळेस तो निर्णय घेतला गेला. त्यामध्ये आमचा प्रस्ताव होता आणि आमच्या पक्षश्रेष्ठीचा नव्हता असं काही नाही. तो एक आमचा कॉमन अशा स्वरूपाचा एक प्रस्ताव होता. या संदर्भात राष्ट्रीय पातळीवरून देखील उद्योजनात तशा स्वरूपामध्ये आमचे पक्षश्रेष्ठी बोलली होती. खरगे साहेबही जे आहेत ते बोलून त्यांनी राज्यसभा आम्हाला द्या असं म्हटलं होतं. त्यामुळे तो आमचा प्रदेशचा आणि राष्ट्रीय स्तरावर असं वेगळं आमचा मिळून तो प्रस्ताव होता. आणि त्या प्रस्तावामध्ये एक ज्येष्ठताच्या अनुषंगानं कुठेतरी तो निर्णय होऊ शकला नाही. हा पहिली घटना. दुसरं, बारामतीच्या संदर्भामध्ये आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी जर लढत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी लढू ही जी भूमिका होती त्या भूमिकेच्या अनुषंगानं मी पुढे गेलो. आमचा उमेदवार पण त्या ठिकाणी आम्ही दिला. मात्र उमेदवार दिल्यानंतर जे एकंदरीत सर्व स्तरावरून जे संस्कृती रक्षणाच्या अनुषंगानं एक सहानुभूतीच्या अनुषंगानं जी आमच्याजवळ जे प्रस्ताव आले, रोहित पवारजी पण इथे आहेत, त्यांनी येऊन सकाळी तशाच प्रकारची विनंती केली. मी त्यात यामध्ये राष्ट्रीय स्तरावरून विड्रॉल घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना आली नाही.